शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शेवगाव पोलिसांनी नोव्हेंबर 11 ते 24 नोव्हेंबर पहाटे 4 पर्यंत रात्री 11 पासून ऑल आउट ऑपरेशन राबवले. ऑपरेशन दरम्यान शहरात विविध बेकायदेशीर क्रियाकलापांवर धडक कारवाई करण्यात आली. मुख्य कारवाया: आर्म्स ॲक्ट अंतर्गत 1 तलवार जप्त, अवैध दारू धंद्यांवर 5 कारवाया, 11,265 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्ड्यांवर 3 छापे, 11,300 रुपयांचे साहित्य व रोकड जप्त, मावा सुगंधित तंबाखू विक्रीवर कारवाई, 5,000 रुपयांचा माल जप्त. मुंबई पोलीस अधिनियम कलम 122 अन्वये 1 आरोपीवर कारवाई. नॉन बेलेबल वॉरंटमधील 8 आरोपी अटक. बेलेबल वॉरंटची बजावणी 8 आरोपी, 19 आरोपी व साक्षीदारांना न्यायालयीन समन्स बजावली. 6 हेक्टरी शूटर आरोपींची तपासणी. तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात नाकाबंदी करून वाहनांची काटेकोर तपासणीही करण्यात आली. पोलीस प्रशासनाचा इशारा स्पष्ट: निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्यांवर कडक कारवाई टाळणार नाही. शांततामय आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पुढेही अशाच धडक मोहिमा राबवण्यात येणार आहेत. ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलंबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वात 4 पोलीस अधिकारी आणि 25 पोलीस अंमलदार यांनी केली. आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय मगर. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.